नमस्कार श्रोते हो, श्री स्वामी समर्थ. संजीवनी स्वामी कृपेची भाग 1 या पुस्तकातल्या स्वामींच्या आपण अनुभूती जाणून घेत आहोत. त्यातली आज आपण स्वामींची 38वी अनुभूती पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात स्वामींच्या अनुभूतीला. स्वामींनी नैवेद्य स्वीकारला. श्री स्वामी समर्थांची मूर्ती आणण्याकरता दिनांक 20 जुलै 2006 रोजी श्री उल्हास भाटे काका यांच्या घरी गेलो. मूर्ती तशीच कशी आणायची म्हणून प्रसाद म्हणून नारळ व पेढे घेतले. श्री उल्हास काकांच्या घरी स्वामींना अर्पण केले व त्यांनी विचारपूस करून आम्हा दोघांना कॉफी पान करून मूर्ती आमच्याकडे सुपूर्द केली. त्याबरोबर प्रसाद म्हणून 2 पेढे त्या मूर्तीबरोबर दिले. आम्ही ती मूर्ती व पेढे बॉक्समध्ये ठेवून घरी आलो व 5-10 मिनिटांनी बॉक्स उघडला तर त्यात 2 पेढ्यांचा अर्धा पेढा नजरेस पडला. घरातील सर्वांना विचारले, अर्धा पेढा कुणी खाल्ला? सर्वच म्हणाले, आम्ही बॉक्स उघडला सुद्धा नाही. तर याचा अर्थ असा की स्वामींनी भक्तिभावाने दिलेला प्रसाद ग्रहण केला. जसा श्री पांडुरंगाने नामदेव महाराजांचा नैवेद्य आवडीने ग्रहण केला. ही घटना तत्काळ श्री उल्हास भाटे काकांना सांगितली व ते सुद्धा अचंबित झाले व म्हणाले, श्री स्वामी समर्थ आपल्या घरी आता विराजमान झालेत. श्री स्वामी समर्थांची मूर्ती दिनांक 20 जुलै 6 रोजी घरी आणली असता त्यांच्या नित्यनेमाने पूजा अर्चा चालू झाली व एके दिवशी श्री स्वामींना सांगितले की माझे 50,000 रुपये एका व्यक्तीकडे बरेच वर्ष अडकून पडले आहेत, पण माझी त्यांना काही मागण्याची हिंमत होत नाही व त्यांची सुद्धा परत करण्याची तयारी नाही. तरी तुम्ही त्यांना पैसे देण्याची सुबुद्धी द्यावी. आणि काय चमत्कार, मी नेहमी जेव्हा पैसे मागण्यासाठी त्यांच्याकडे हिशोबाची कागदपत्रे नेई तेव्हा त्यांना ती दाखवण्यास माझी हिंमतच होत नसे. ती फाडून टाकायचो. त्या व्यक्तीला काळी विद्या अवगत असल्या कारणामुळेच असे होत होते. परंतु श्री स्वामींनी मला पैसे मागण्याची हिंमत तर दिलीच व त्या व्यक्तीकडून पैसे सुद्धा मिळवून दिले. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, या अनुभूतीतून एवढेच जाणवते, स्वामींना त्यांच्यापाशी ठेवलेला आपला भाव व भक्ती खूप प्रिय आहे. काल गुरुपौर्णिमा होऊन गेली. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. भेटूयात पुढच्या गुरुवारी आणि पुढच्या अनुभूतीमध्ये. तर तयार राहा स्वामींच्या पुढच्या अनुभूतीसाठी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.